नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या टी ए मोटिवेशनवर. हे 5 नातेवाईक आस्तींचे साप असतात. आज आपण शांतपणे कुठलाही गोंधळ न करता एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. हा विषय असा आहे की जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. आपण कितीही चांगले असलो, कितीही सरळ मार्गाने चालत असलो, तरी काही लोक असे असतात जे आपल्याच जवळचे असूनसुद्धा आतून आपले भले कधीच पाहत नाही. हे लोक बाहेरून गोड बोलतात, आपुलकी दाखवतात, नात्यांची भाषा वापरतात, पण आतून मात्र ते पूर्णपणे वेगळे असतात. म्हणूनच त्यांना आस्तींचे साप असं म्हटलं जातं. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक मुद्दा कुठेतरी तुमच्याच आयुष्याशी जुळलेला असेल. आपण थेट मुद्द्याला हात घालूयात. पहिला नातेवाईक जो तुमच्या यशाने आतून जळतो. हा नातेवाईक ओळखायला खूप अवघड असतो, कारण तो कधीच उघडपणे तुमच्या विरोधात बोलत नाही. तो उलट म्हणतो, खूप छान केलंस, तुझा अभिमान वाटतो, तू खूप पुढे गेलास. पण त्याच्या डोळ्यात पाहिलं तर तिथे आनंद नसतो, तिथे असते अस्वस्थता. तुम्ही थोडं जरी पुढे गेलात, थोडी जरी प्रगती केलीत, तरी तो लगेच तुलना करायला लागतो. अरे पण अमुक एकजण तर अजून मोठ्या ठिकाणी आहे, हे तर काहीच नाही, खरी मेहनत वेगळी आहे. हा माणूस तुमचं कौतुक करीत नाही, तो फक्त तुमचं यश कसं कमी करता येईल याचा विचार करतो. सगळ्यात धोकादायक आणि महत्त्वाचं म्हणजे हा माणूस कधीच तुम्हाला थांबवत नाही, तो तुम्हाला पुढे जाऊ देईल, पण मनात तुमच्या अपयशाची वाट पाहत राहील. अशा लोकांबरोबर फार जास्त मन मोकळं करू नका. तुमच्या प्लॅनची, स्वप्नांची, पुढच्या टप्प्यांची माहिती सगळीकडे सांगण्याची गरज नसते. शांतपणे जगायचं असेल तर अशा नातेवाईकांपासून थोडं अंतर ठेवणं फार गरजेचं असतं. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा मुद्दा आणखी खोल आहे. दुसरा नातेवाईक जो कायम तुमच्या चुका शोधतो. हा नातेवाईक कधीही समाधानी नसतो. तुम्ही काहीही केलं तरीही त्याला त्यात दोषच दिसतो. तुम्ही चांगलं काम केलं तरीही तो म्हणेल, हे अजून चांगलं होऊ शकत होतं. तुम्ही प्रयत्न केला तरी तो म्हणेल, प्रयत्न पुरेसा नव्हता. तुम्ही गप्प बसलात, तो म्हणेल, हा फार माजलाय. तुम्ही बोललात तर तो म्हणेल, हा फार बोलतो. असा माणूस तुमचं आत्मविश्वास हळूहळू संपवतो. तो नेहमी कमी असल्याची जाणीव करून देतो. या नातेवाईकाची एक खास सवय असते, ते तुमच्या जुन्या चुका विसरत नाहीत. तुम्ही कितीही सुधारणा केल्यात तरी ते तुम्हाला जुन्या गोष्टी आठवून देतात. अशा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्यांना समाधानी करणं अशक्य असतं. त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच अपुरे असता. शांत आयुष्य हवं असेल तर अशा लोकांच्या मतांना फारसं मनावर घेऊ नका. तिसरा नातेवाईक जो तुमचं दुःख एन्जॉय करतो. हा मुद्दा थोडा कडू आहे, पण सत्य आहे. काही नातेवाईक असे असतात जे तुमच्या अडचणींना ऐकतात, फार लक्ष देऊन ऐकतात. ते विचारतात, मग पुढे काय झालं, अजून काही प्रॉब्लेम आहे का? पण हे सगळं सहानुभूतीसाठी नसतं, ते असतं कुतूहल आणि आनंदासाठी. तुमच्या आयुष्यात काही बिघडलं, काही अडकलं, काही चुकलं, यामुळे त्यांना आतून समाधान मिळतं. ते कधीही उघडपणे आनंद व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या वागण्यात एक वेगळाच उत्साह दिसेल. अशा लोकांना तुमचं दुःख सांगणं म्हणजे स्वतःच्याच जखमेवर मीठ सोडणं असतं. प्रत्येक नातं विश्वासाचं असतंच असं नाही, काही नात्यांना फक्त मर्यादा लागतात. व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा नातेवाईक ओळखणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. चौथा नातेवाईक जो तुमचा वापर करून घेतो. हा नातेवाईक फक्त तेव्हाच आठवतो जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं, काम असतं, मदतीसाठी हवं असलेली ओळखीची गरज असेल, तेव्हा तो खूप आपुलकी दाखवतो. पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तो बिझी असतो, बाहेर असतो किंवा उत्तरच देत नाही. हे नातं एकतर्फी असतं. तुम्ही देतच राहता आणि समोरचा काही मिळतच नाही. अशा लोकांना नाही म्हणायला शिका. सुरुवातीला अवघड जाईल, पण नंतर मन हलकं होईल. नात्याचं वजन समान नसेल
तर ते ओझं बनतं. 5वा नातेवाईक, जो तुमच्या मागे तुमच्याबद्दल बोलतो. समोरचा गोड, मागे विष. हा नातेवाईक तुमच्यासमोर तुमचं समर्थन करतो, पण मात्र मागे वेगळीच कथा सांगतो. तुमचं नाव वापरून स्वतःला मोठं दाखवण्याचा, तुमच्या चुका वाढवून सांगणं, तुमच्या आयुष्यात गैरसमज पसरवणं, हे सगळं तो अगदी सहज करतो. अशा लोकांमुळे नाती तुटतात, कुटुंबात वाद होतात आणि तुमचं मानसिक शांतता नष्ट होते. त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांना एक्सपोज करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त शांतपणे मागे व्हा. आणि भाग 2 खूप महत्त्वाचा आहे, कारण मी याच्यामध्ये सांगणार आहे की अशा नातेवाईकांपासून दूर कसं व्हायचं, तेही अपराधी न वाटता. भाग 1 मध्ये आपण पाहिलं की कोणते 5 नातेवाईक आस्थींचे साप असू शकतात. आता प्रश्न असा येतो की हे सगळं कळल्यानंतर पुढे काय करायचं? कारण फक्त ओळखणं पुरेसं नसतं. खरी अडचण तेव्हाच सुरू होते जेव्हा हे लोक आपल्या आयुष्यात रोजच दिसतात, बोलतात आणि नात्यांच्या नावाखाली आपल्यावर हक्क सांगतात. हा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. कारण इथे उपाय नाही, भांडण नाही, शांतता आहे, गोंधळ नाही. पहिली गोष्ट, लगेच नाते तोडू नका. हळूहळू अंतर ठेवा. खूप लोक एक चूक करतात. सत्य कळताच ते लगेच नातं तोडतात, बोलणं बंद करतात, राग व्यक्त करतात. पण असं केल्याने परिस्थिती अजून बिघडते. नाती तोडण्याआधी अंतर ठेवायला शिका. सगळं सांगणं थांबवा. सगळीकडे हजर राहणं कमी करा. प्रत्येक कॉल उचलणं गरजेचं नाही. प्रत्येक चर्चेत मत मांडणं आवश्यक नाही. हळूहळू तुमची उपस्थिती कमी झाली की तुम्हाला त्रास देणारी माणसं आपोआप मागे पडतात. शांतपणे जगायचं असेल तर गोंधळ न करता माघार घेणं ही मोठी कला आहे. दुसरी गोष्ट, अपराधी वाटणं बंद करा. हा सगळ्यात कठीण भाग आहे, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की नात्यांचा मान ठेवा, मोठ्यांचं ऐका, कुटुंब तोडू नका. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःची मानसिक शांतता हे स्वार्थ नाही. जर एखादं नातं तुम्हाला सतत थकवत असेल, कमी लेखत असेल, दुखावत असेल, तर त्या नात्यांपासून दूर राहणं थोडं चुकीचं नाही. तुम्हाला कुणाला त्रास देत नाही आहात, तुम्ही स्वतःला वाचवत आहात. अपराधी वाटणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं. तिसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. अनेक लोक नात्यांमुळे अडकून पडतात, कारण त्यांना नाही म्हणता येत नाही. पैसा असो, वेळ असो, मदत असो, सगळीकडे होकार देत राहिलात तर लोक तुमचा वापरच करणार आहेत. नाही म्हणणं उद्धटपणा नाही, नाही म्हणणं स्वाभिमान आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी कारणं सांगायची गरज नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. थोडक्यात शांतपणे पण ठामपणे नकार द्या. चौथी गोष्ट, स्वतःची सीमा ठरवा. सीमा म्हणजे भिंत नाही, सीमा म्हणजे नियम. कोणाला किती माहिती द्यायची, कोणाशी किती बोलायचं, कोणाची गोष्ट किती ऐकायची, हे ठरवणं खूप गरजेचं आहे. जे लोक तुमच्याबद्दल मागे बोलतात त्यांना तुमच्या वैयक्तिक गोष्ट कळायलाच नकोत. जे लोक तुमच्या यशाने जळतात त्यांना तुमचे पुढचे प्लॅन सांगायलाच नकोत. सीमा ठरल्यावर आयुष्य खूप सोपं होतं. व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा मुद्दा सगळ्यात खोल आहे. 5वी गोष्ट, बदल अपेक्षा करू नका. हा सर्वात मोठा भ्रम आहे. कधीतरी ते बदलतील. बहुतेक वेळा लोक बदलत नाहीत, ते फक्त परिस्थितीनुसार वागतात. ज्या माणसाने वर्षानुवर्षे तुम्हाला दुखवलं आहे तो अचानक समजूतदार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या की त्रास वाढतो, अपेक्षा सोडल्या की शांतता मिळते. 6वी गोष्ट, स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही सतत दुसऱ्यांना सुधारण्यात, समजवण्यात, वाचवण्यात वेळ वाया घालवत राहिलात तर स्वतःसाठी काहीच उरणार नाहीत. तुमचं आयुष्य, तुमची ध्येय, तुमची मानसिक शांती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. 7वी गोष्ट, शांत राहणं ही कमजोरी नाही. काही लोक समाजात की आपण शांत आहोत म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही, पण शांत राहणं म्हणजे अज्ञान नाही, ते समजूतपणाचं लक्षण आहे. तुमची वाद टाळता यावी या कारण तुमची ऊर्जा वाचवायची आहे. तुम्ही दुर्लक्ष करता कारण तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे. आणि अशाच
व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करायला आणि लाईक करायला विसरू नका. शेवटची गोष्ट एवढी ऐकलात तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. एकटे पडाल पण मजबूत व्हाल. हो, हे खरं आहे. कधी नात्यांपासून दूर गेल्यावर तुम्ही एकटे पडाल, पण लक्षात ठेवा, विषारी गर्दीपेक्षा शांत एकटेपणा केव्हाही चांगला असतो. तुमच्या आयुष्यातनी लोक येतील, ते तुम्हाला समजून घेतील, स्पर्धा नाही तर साथ देतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर नेहमी या आणि यासारखे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. शेवटचा भाग म्हणजे हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वाईट माणूस बनत नाही, तुम्ही शांत माणूस बनत आहात. नात्यांचा सन्मान ठेवा, पण स्वतःचा आत्मसन्मान त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. शांत आयुष्य हे नशिबाने मिळत नाही, ते निवडींनी मिळतं. कधीकधी शांत जगण्यासाठी लोकांना सोडून देणंच योग्य ठरतं. आणि पुन्हा भेटूयात आपल्याच चॅनेलवर, टी मोटिवेशनवर. धन्यवाद.